स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर आज रथसप्तमी, तर मी छान अशी रथसप्तमीची पूजा मांडणार आहे, कारण मी दरवर्षी ती पूजा मांडते। माझी आई पण ती पूजा करते, कारण पहिले तर समजा ती रविवार सुद्धा पकडायची। पौष महिन्यात जे रविवार येतात ना, तर ते रविवार माझी आई पकडायची आणि त्या दिवशी मस्त छानपैकी असा रथ काढायची। कारण आम्ही लहान होतो तर आम्हाला माहिती आहे, पण आता तिच्याकडून होत नाही तर ती काही करत नाही। पण मी रथसप्तमीची पूजा मांडत असते, मी दरवर्षी मांडते। तर मी कशी मांडते हे तुम्हाला दाखवणार। आणि तुळशीजवळ सुद्धा मी असा रथ काढत असते रांगोळीचा आणि त्याचं पूजन करत असते आज। तर चला, मी आता छान मी सकाळीच आज पूजा करून घेतलेली आहे, कारण मी आज लवकर उठलेली आहे। मला हळदी कुंकू सुद्धा करायचं आहे। तर आज मी तुम्हाला 2 व्हिडिओ शेअर करणार। तर सर्वप्रथम मी पूजेचा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आणि हळदी कुंकाचा नंतर टाकणार, कारण मग एकत्र केलं तर मग व्हिडिओही मोठा होणार आणि तुम्ही पाहण्यासाठी बोर होणार। तर त्याच्यासाठी मी आज 2 व्हिडिओ बनवणार। तर चला, मी छान आता पूजा मांडून घेते, कारण आज तर पूजा मी सकाळी 7 वाजताच केलेली आहे आणि मी अध्यायसुद्धा वाचून घेतलेला आहे। तर चला ताईंनो, मी आता छान पूजा मांडते आणि मी कशी मांडते हे सुद्धा तुम्हाला दाखवते। आणि जी ड्रॉइंगची बुक असते ना, तर तो एकदम प्लेन पेपर असतो तो। तर मी त्याच्यावर छानपैकी असा रथ काढून घेतलेला आहे, तो रात्रीच काढलेला आहे मी, तो काही मी तुम्हाला दाखवला नाही। पण मी आता त्याचं पूजन करत असते, कारण आज रथाचं पूजन केलं जातं, सूर्यनारायणाचं। तर म्हणजे सूर्यनारायण आज रथात बसतात, तर त्याचं पूजन केलं जातं। तर मी आज ते छान तुम्हाला पूजा दाखवणार, मी रथ कसा काढला ते सुद्धा दाखवणार। तर चला ताईंनो, मी आता छान पूजा करते आणि तुम्हाला दाखवते। तर चला, तर मी पूजेचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे, कारण आज मी त्या पूजेमध्ये 5 धान्य ठेवत असते। कोणी 7 धान्य ठेवतं तर कोणी 5 घेतं। तुम्हाला घड्याळामध्ये दिसत असेल तर आता 10:30 वाजलेले, म्हणजे बराच वेळ झालेला, पण माझे सगळे कामं आवरून झालेले घरातले आणि आज माझी देवपूजा झालेली आहे, माझा अध्यायसुद्धा वाचून झालेला आहे। तर बस माझी ही पूजा बाकी, तर मी ही पूजा आता पटकन करून घेते। आणि ह्या पूजा एकदम साधी सिंपल आहे, त्याला काही नाही, फक्त मी गायत्री मंत्र म्हणत असते 108 वेळा। तर तो गायत्री मंत्र मी पटकन म्हणून घेणार। तर चला, मी आता पटकन पूजा मांडते। तर इथं मी रथ काढण्यासाठी बाहेर आलेली आहे तुळशीजवळ। तर मी तुळशीजवळ एक रथ काढणार, तो रांगोळीच्या साह्यानं काढणार। तर इथं मी पांढरी रांगोळ वापरते। तर मी इथं रथ काढून घेते आणि आज कसं रथाचं पूजन केलं जातं, तर आणि मी हा दरवर्षी असा रथ तुळशीजवळ काढत असते। आणि जे दूध आपण उतू घालतो ना, तर ते तुळशीजवळ घालायला पाहिजे, पण मी ते घरात घालत असते देवाच्या समोर। तर इथं मी छान असा रथ काढून घेतला। मी दरवर्षी हाच रथ काढते आणि मला तो कसा पटपट येतो, कारण माझी आई पण असाच रथ काढायची, मला आठवते। तर आपण कसं बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या ऐकूनच शिकतो। तर इथं मी माझ्या ऐकून बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आणि माझ्या आईला खूप म्हणजे देवपूजेची आवड आहे। तर हे दिसते ना तुम्हाला, तर हा रथ माझ्या आई दर रविवारी काढत असते, म्हणजे पौष महिन्यातला रविवार असतो ना, तर त्या रविवारी। आणि त्या रविवारी ना, तर आणि त्या रविवारी आई गुळाची पोळी करायची, म्हणजे गुळ आणि पोळी असं कुचकारा करून घ्यायची आणि त्याचा मस्त एक लाडू बनवायची। तो लाडू इतका छान लागायचा खायला, तेव्हा असं वाटायचं आईनं थोडेसे 1-2 शिल्लकही केला असता तर आपण खाल्ला असता, म्हणजे वेगळंच असतं लहानपण। तर इथं मी छान असा रथ काढून घेतला। तुम्हाला कसा वाटला रथ मला हे नक्की सांगा, कारण मला तर एवढं काही खास जमत नाही, पण तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा। इतर मी बाहेर रथाची पूजा आणि ही पूजा कशी दिवस माळवायच्या आत, म्हणजे संध्याकाळ व्हायच्या आत उचलून घ्यावं लागते। तर मी संध्याकाळी म्हणजे 5 वाजताच उचलून घेणार, कारण याचं लगेच विसर्जन करावं लागते। तर मग हे विसर्जन मी एका कुंडीमध्येच करते, म्हणजे रांगोळ काढून घेते, ते फुलं आणि तो प्रसाद मी थोड्या वेळानं उचलून घेणार आणि देवांशला, माझ्या मुलीला, आम्ही सगळेजण थोडा थोडा खाऊन घेणार। तर इथं माझी छान पूजा करून झाली, मी दिवाळी लावला, सगळी व्यवस्थित पूजा केली। हे बघा, एकदम छान अशी ही पूजा करून घेतली आणि मी सूर्यनारायणाला सकाळी जल अर्पण केलं। तो व्हिडिओ म्हणजे ती काही मला व्हिडिओ शूट केला नाही, कारण कॅमेरा पकडायलाच कुणी नव्हतं घेतलेला आहे आणि मला ह्या रथाची पूजा करायची। मग बाहेर तुळशीजवळ सुद्धा रथ काढला। तर जे बोळकं असतं ना, तर ते बोळकात दूध आणि थोडेसे तांदूळ, असं थोडं बोळकं असतं ना, तर त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे। आणि पहिले कसं ते चूल होती, तर चुलीमध्ये जे कोळसे पडायचे तर त्याच्यावरच ते उतू घालायचे।
तर आता आपल्या इथं नसल्यामुळं माझ्याकडे कोळशे आहे तर मी दाखवणार तुम्हाला, पण मी बाहेर ते तुळशीजवळ उतू घालतात, तर मी तुळशीजवळ न घालता मी देवाच्या समोरच घालणार. तर सर्वप्रथम मी ही पूजा करून घेते. इथं हे बघा, इथं मी 5 धान्य काढून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे 5 धान्य काढून घेतलं आणि इथं मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा काढून घेतला. तर चला मी आता ही पूजा करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर चला. तर इथं मी हा तवा घेतला, त्याला थोडंसं सजून घेतलं आणि याच्यावरती मी दूध उतू घालणार आहे. तर हा लोखंडाचा तवा आहे, ज्या तव्यावर मी पोळ्या टाकते. मी स्वच्छ तो धुवून घेतला आणि काल खूप सारे फुलं आणले होते ना, तर चला म्हटलं थोडंसं सजूया. तर मी हे सजून घेतलं छानपैकी आणि इथं मी पूर्ण पूजा मांडून घेतली. हे बघा, इथं मी 5 प्रकारचे धान्य ठेवले. त्याच्यामध्ये मी इथं चवळी घेतली, तीळ घेतले. तर आज तिळाचं पूजन करणं खूप आवश्यक आहे, तर आज तिळाचं पूजन करायचं. इथं मूग घेतले आणि थोडेसे इथं धनी पण घेतले आणि इथं हरभरे घेतले. तर इथं मी ही पूर्ण पूजा व्यवस्थित मांडून घेतली आणि इथं मी सूर्यनारायणाचा जो रथ काढलेला आहे, तर त्या रथाची सुद्धा मी पूजा करून घेतली आणि मी आज देवपूजा तर सकाळीच केलेली आहे. तर चला मी आता याच्यावरती कोळशे ठेवते हे तव्यावरती आणि त्याच्यावर थोड्याशा कापुराच्या वड्या टाकणार, म्हणजे ते लवकर पेट घेणार. आणि त्यानं पेट घेतला तर मी त्याच्यावर एका बोळक्यामध्ये थोडेसे तांदूळ, पोहे खायचे चमच्यानं अर्धा चमचा तांदूळ टाकणार आणि त्याच्यात दूध टाकणार आणि थोडीशी साखर टाकणार आणि ते असं उतू येऊ देणार. म्हणजे ते म्हणजे उत्तर दिशा असते ना, तर ते उत्तर दिशेनं उतू गेलं पाहिजे, म्हणजे ते चांगलं असतं. कारण मग असं म्हणतात की जसं उत्तर दिशेने तर ते उतू गेलं तर आपली उत्तर अशी प्रगती होते, असं एक म्हण आहे ती. तर मी आता आणि ते मग नंतर त्या बोळक्यातून काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं परत त्याच्यात दूध टाकायचं, साखर टाकायची आणि ते सगळ्यांनी मग ते परत शिजून घ्यायचं. कारण ते तांदूळ तर काही शिजणार नाही, तर ते तांदूळ शिजून घ्यायचे आणि सगळ्यांनी थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचे. तर हे आपण दरवर्षी करायला पाहिजे, कारण सूर्यनारायणाची पूजा आपण कधीच करत नाही. म्हणजे बरेच जण करतात, सकाळी उठल्यानंतर ते जल अर्पण करतात, पण मग आपल्याच्यानं काही होत नाही. तर मी आज केलं जल अर्पण, कारण मी सकाळीच आज लवकर उठलेली. तर सकाळी जेव्हा सूर्यनारायण निघाला तर तेव्हाच मी आज सूर्याची पूजा केली होती. मी गच्चीवरती गेले होते, तर मी तो व्हिडिओ काही तुम्हाला शेअर केला नाही. तर चला मी आता पटकन याच्यावरती कोळशे टेकवते आणि दूध उतू घालते आणि तुम्हाला दाखवते. तर चला. तर हे बघा ताईनं, इथं मी कापूर टाकला. तर हे बघा, इथे पेट घेतला आहे ना आणि इथं मी तांदूळ टाकले आणि थोडीशी साखर टाकली आणि आता मी त्याच्यामध्ये हे दूध टाकून देणार. तर हे बघा, याच्यामध्ये मी दूध टाकलं. तर हे मी आता उतू जाऊ देणार, मी दाखवतेच तुम्हाला. तर हे बघा ताईनं, इथे हे दूध उतू गेलं, कारण बराच वेळ लागला त्याला उतू जायला. तर चला मग आता माझी पूजा करून झालेली आहे. तर मी आज उपास पकडलेला आहे, तर मी आता फराळाचं करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर हे बघा ताईंनो, इथं दूध उतू गेलं, तुम्हाला दिसत असेल. तर खाली पडलं दूध आणि माझी देवपूजा पूर्ण करून झाली आणि मी आरत्यासुद्धा म्हणून घेतल्या आणि इथं धूप म्हणजे कापूरसुद्धा जाळून घेतला. तर चला मी आता देवांशले जेवू घालते. आता बराच वेळ झालेला आहे आणि मला त्याच्यानंतर आपल्याला जे हळदी कुंकू करायचं आहे, तर त्या हळदी कुंकाचा सुद्धा मला तयारी करायची. तर चला मग मी आता पटपट कामं करून घेते, कारण माझं आता हे देवपूजेचं काम पूर्ण उरकून गेलं. तर चला मग. तर हे बघा ताईंनो, इथे हे पूर्ण दूध असं उतू गेलं होतं, तर ते उतू जायला पाहिजे. तर मी आता हे भांड्यामध्ये काढून घेते, कारण काय होतं, खालचे जे तांदूळ आहे ना, तर हे बघा ते शिजत नाही. तर मी आता याच्यामध्ये काढून घेते, याच्यात थोडंसं दूध टाकते, परत साखर टाकते आणि याला थोडंसं शिजून घेते आणि सगळ्यांना मग घरी आल्याच्या नंतर सगळ्यांना थोडा थोडा मी प्रसाद देणार, कारण तो खूप चांगला असतो आज. तर हे बघा ताईंनो, इथं मी हे शिजायला ठेवलं आणि त्याच्यात मी थोडंसं तूप टाकलं, कारण मग मुलं तसं खाणार नाही. तर त्याच्यात थोडंसं तूप टाकलं. तर चला मी आता हे शिजू देते आणि त्याच्यानंतर मग देवांशला पण देते थोडंसं. तर माझं सगळं आवरून झालं ताईंनो, कारण सोफ्याचे कवर, बेडशीट सगळं बदलून घेतलं मी आणि मी हे सगळं सामान काढून घेतलं. याच्यामध्ये तिळगुळ ठेवत असते मी आणि हे आपलं हळदी कुंकाचं, हे बघा एकदम छान आहे, एकदम मोराचा पीस आहे. हे बघा की छान आहे, एकदम सुंदर आहे. खूप वर्षापासून घेतलेलं आहे मी हे. तर हे पण मी आता याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेते आणि
इथं मी तिळगुळ बनवलेला आहे आणि इथं हे तिळगुळ खडीसाखर आहे, तर ते पण टाकून घेते मी आता. तर चला मी आता हे सगळं आवरून घेते आणि हे पण मला सजवायचं आहे, तर हे पण करून घेते मी आता. तर चला ताई. तर इथं माझे सगळे काम आवरून झाले आणि माझी देवपूजाही छान करून झाली आणि मी पण फराळाचं करून घेतलं. आणि आता नंतर जे मी हळदी कुंकू करणार आहे, तर इथं माझी ती तयारी सुरू झालेली होती. कारण मी सगळे बेडशीट ते सगळं बदलून घेतलं होतं. छानपैकी एक मस्त कार्पेटही टाकलं होतं खाली. आणि नंतरची मला जी सजावट करायची होती, तर त्याची तयारी सुरू झाली होती. मला रांगोळ टाकायची आणि छानपैकी सजावटसुद्धा करायची. तर तो व्हिडिओही तुम्हाला नक्की आवडणार. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहाल ताईंनो. आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की माझा तो व्हिडिओ आवडणार. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे हळदी कुंकाचा, तर मला खात्री आहे की तो व्हिडिओही तुम्हाला नक्की आवडणार. तर तुम्ही तो व्हिडिओही नक्की बघा. तर चला मी आता हळदी कुंकाची तयारी करते आणि मी पण छानपैकी तयार होणार हळदी कुंकासाठी. तर चला ताईंनो, बाय बाय.